नमस्कार. ऑल इन वन चॅनलमध्ये मी अनघा आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर मी आज असा वेगळ्या प्रकारचा चुरमुऱ्याचा चिवडा करणार आहे. मी फोडणी करून घेईन. सुरुवातीला कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता हा आमच्या घरचा आहे. आता यामध्ये मी कांदा आणि मिरची पण फ्राय करून घेईन. कांदा फ्राय होतो आणि जनरल सगळ्यांनाच नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तर पुन्हा आज तोच प्रश्न मला पडला होता. तर आज नाश्त्याला काय करूया. तर एकदम मला सुचलं की आपण असं केलं तर चालेल का, कांदा फ्राय करून वेगळ्या प्रकारचा चिवडा करूया चुरमुऱ्याचा. आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते आहे. कांदा छान फ्राय करून घेऊयात. कांदा फ्राय झाल्यानंतर शेंगदाणे आणि डाळ यामध्ये मिक्स करून घेऊया. छान फ्राय करून घेऊया लालसर. कांदा छान फ्राय झालेला आहे, आपण पाहू शकता. आता यामध्ये मी शेंगदाणे, फुटाणे म्हणजे दाणे, डाळ आणि हळद, मीठ, साखर हे सगळं घालून घेईन. यामध्ये मी हळद घातलेली आहे, मीठ आहे आणि 4 दाणे साखर घालायचे आहे. आणि दाणे आणि डाळ हे सगळं मिक्स करून यामध्ये चुरमुरे घालून घेऊया. यामध्ये मी चुरमुरे मिक्स केलेले आहेत, आपण पाहू शकता. खूप अशी वेगळी टेस्ट येते आणि सुंदर टेस्ट येते. तर जस्ट मला असा व्हिडिओ करावासा वाटला. आणि खूप असा छान पदार्थ आहे, सोपा आणि चविष्ट असा पदार्थ आहे हा. नाश्त्याला काय करावे तर त्याचं हे उत्तर आपण पाहू शकता. जनरल चिवड्यामध्ये बरेच जण लसूण वगैरे घालतात, कोणाला आवडतो आवडत नाही. पण जनरल मी आज हा कांदा घालून असा चिवडा केलेला आहे. खूप टेस्टी होतो. तर आपणही करून पहा. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज नवीन बघणाऱ्यांनी माझा हा नवीन व्हिडिओ नवीन मित्रांना शेअर करा. काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर अवश्य सांगा. त्यामध्ये मी जरूर बदल करेन. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.